शिक्षकाचं दमयंती दामले, माझं हे मी वर्सेस मी. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या दोघांमध्ये मी वर्सेस मी आम्ही असं दोघं बहुतेक पहिल्या दिवसापासून म्हणते नाटक का नाम अच्छा तो यार. ओ पब्लिक ना की 2-3 वाक्यात असं जे काय मला असं जा बाबा बिंदास लढ बाबू केले संभाल असं केलं त्यांनी. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. मी वर्सेस मी हे नवकोरं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतं आहे आणि त्यात एक वेगळी भूमिका साकारणार आहेत महेश सर, आणि महेश सरच माझ्यासोबत आहेत. सर कसे आहात? मी आज जरा थोडासा डाऊन आहे पण तरी मी मजेत आहे. पण खरंच हे म्हणजे नटण्याचं आपण बोलावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण की कितीही डाऊन असलं तरी आपलं काम काही सुटत नाही. ते तर आहेच, कारण ती सेवाच अशी आहे बेसिकली की तुम्ही एकदा रंगभूमीवरती पाय ठेवला की तुमचं जे दुःख आहे, तुम्हाला जे काय त्रास होत असेल तो सगळा विसरायला लागतं म्हणण्यापेक्षा ऑटोमॅटिक विसरलं जातं आणि तुम्ही फक्त आणि फक्त नाटकच करू शकता. आणि त्यातच खरी गंमत आहे, त्यात मजा आहे आणि तेच खरं नटाला जास्त आवडतं की काही असू दे आपण आपलं काम करणं हे जास्त महत्वाचं आहे. हो, पण सर 6 वर्षांनी कमबॅक करताय रंगभूमीवर, किती आनंद होतोय. दडपण पण आलं असेलच त्यासोबत. दडपण तर आहेच, कारण एकतर टीम सगळीच माझ्यासाठी नवीन आहे. अगदी सन्माननीय सगळे मोठे मोठे कलाकार आहेत ज्यांची आज खूप नावं आहे. असे ऋषिकेश जोशी आहे, नंतर शिल्पाताई तुळसकर आहे, चिन्मय आहे, चंद क्षितिज दाते आहे, तो तर आता घराघरात पोचलेला मुलगा आहे. पण ही सगळी माणसं जरी नवीन असली तरी त्यांच्याबरोबर काम करताना दडपण असं येत नाही, पण स्वतःला दडपण एक असतं की आपलं होईल ना व्यवस्थित. कारण ह्या नाटकाची जी गंमत अशी आहे की ह्या नाटकात जरी महेश सुभेदार नाटकात काम करत तो एक सलग काम करतोय असं नाही आहे. यात वेगवेगळ्या माझ्या भूमिका आहेत, त्यामुळे आत्ता एका वेगळ्या भूमिकेत आहे, नंतर थोड्या वेळाने परत एका वेगळ्या भूमिकेत जाईन, असं सगळं ते रोलिंगमध्ये नाटक आहे. संजय जमखंडी लेखक दिग्दर्शक, ज्याच्याबरोबर मी त्यांनी म्हणजे इनफॅक्ट तो आमच्या ग्रुपमध्ये अंबानाथच्या ग्रुपमध्ये काही दिवस काही महिने म्हणा तो आलेला होता. त्याची पद्धत मला नाटकाची माहिती आहे, तो कसं करतो, काय बसवतो, काय पद्धतीने तो त्याचं अपेक्षित आहे आणि त्याचं एक विजन फिक्स आहे की मला हे असं म्हणजे असं हवं आहे, त्यात तुम्ही काय कराल ते तुम्हाला जास्त आवडेल. आणि तो सांगतो सर हे करून बघूया का, सर असं करूया का, सर असं करूया का, किंवा सर नाही हे बरोबर नाही वाटत, मी जरा हे असं करून बघा ना. मग चांगलं वाटलं, हां नाही हे सर बरोबर आहे, हे ओके. ह्या पद्धतीने ते काम होत असल्यामुळे ते दडपण जे सुरुवातीला काही दिवस जे होतं ते नंतर हळूहळू संपून गेलं आणि मग एक ते फ्रेंडली एक ग्रुप असं छान म्हणतो फॅमिली मेंबर्ससारखं सगळं ते प्रत्येकाचं एकमेकांची काळजी घेणं प्लस सूचना देणं, पण त्या पण प्रेमाने की समोरच्याला लागलं नाही पाहिजे, त्याला वाईट नाही वाटलं पाहिजे, त्याचं चूक दाखवली असं त्याला वाटलं पण नाही पाहिजे. ते पण सांगताना ते पण त्या पद्धतीने सांगतात आणि मी पण त्यांना सगळ्यांना ते मदत करत असतो. कारण तसं म्हटलं वयाच्या हिशोब जर केला तर त्या मानाने थोडासा मी त्यांच्या मानाने, कारण संजय जमखंडी सुद्धा तरुण आहे, सगळेच इनफॅक्ट सगळेच तरुण. मी आणि दिनेश सिंग आम्ही दोघंच असे आहोत की जे आम्ही वी क्रॉस द 50s. बाकी सगळे 45च्या आतमधले सगळे कलाकार आहेत. त्यामुळे खूप मजा येते. पण तरी ह्या लोकांवर काम करताना एकदम एक वेगळं स्फुरण अंगात येतं. म्हणजे जरी तब्येत डाऊन असली 2 दिवस तरी मला ते जाणवत नाही एवढं की अरे डाऊन यार आता कसं होणार, आपलं पुढे काय होणार हे जाणवत नाही. पण मी वर्सेस मी हे नाव हटके आणि यात तुमची भूमिका काय असणार आहे, कोणत्या धाटणीची असेल? ह्यामध्ये ना खरं सांगू तुला मी की 2-3 वेगवेगळी कॅरेक्टर्स मी करतो ह्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये जो माझा पहिल्यापासूनचा पिंड होता इन्स्पेक्टर तो पण एक आहे, एक वयस्कर सद्गृहस्थ आहे जो त्यांच्या ग्रुपमध्ये वावरणारा एक आहे, आणि एक वडील जो आहे असं बाप एक असा आहे. असे 3 वेगवेगळे कॅरेक्टर्स माझी आहेत आणि ती पण वेगवेगळी चॅलेंजिंग आहे, कारण ह्याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टर हे बॅक टू बॅक येत असल्यामुळे मला ते आव्हान त्याच्यामध्ये आहे की सेम आवाज पण तसा लागला नाही पाहिजे आणि पोश्चर वाईज पण तो सेम गेला नाही पाहिजे. जरी गेटअप असेल किंवा काही असलं तरी सुद्धा हा चेंज करणं गरजेचं आहे, कारण व्हॉइस इंडस्ट्रीमध्ये मी काम करत असल्यामुळे मला ती त्याची सवय आहे की
कसं मॉड्युलेट करता काय करता येईल याचा प्रयत्न माझा असतोच. नाटकाचा जॉनर फार वेगळा आहे, ते करायला पण मजा येणार आहे आणि बघायला पण ते एकदम वेगळंच जाणवणार आहे. म्हणजे 6 वर्षाचा जो ब्रेक होता तो भरून काढला 3 वेगवेगळ्या भूमिका. हो, एकदम म्हणजे मला असं वाटतं की मला अरे मी इतक्या वर्षात हे असं काही कॅरेक्टर मी कधी केलं नव्हतं आणि मला ते आज करायला म्हणजे याचं कारण फक्त संजय जमखंडी, कारण संजय जमखंडीने त्याच्याबरोबर दगडी चाळ पार्ट 2 केला होता मध्यंतरी. ते पण 5-1 वर्ष होऊन गेली त्याला. पण त्यावेळेला त्याच्या डोक्यात ते होतं की सरांना कुठेतरी बोलवायचं. पिक्चरच्या आधी सुद्धा त्यांनी जवळपास 6-1 वर्ष तरी मला कधी बोलवलं नव्हतं. पण एका पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी नाही, सरपंचाचं कॅरेक्टर आहे ना, सरांना बोलव ह्याच्यासाठी ह्याला तसं त्यांनी आता ह्या कॅरेक्टर सर महेश सर करतील, त्यांना बोलवा. त्यामुळे ते ऑटोमॅटिकली ते एक काय म्हणतो त्याला ती लाईन जुळली गेली आणि या नाटकामध्ये मी इन झालो. पण विशाखाताई नेहमी सांगतात की माझ्या पाठी नवरा कायम उभा आहे. जेव्हा आता तुम्ही कमबॅक करायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? ज्या दिवशी मला संजयने विचारलं की असं असं दादा नाटक आहे आणि तू करशील का, म्हटलं अरे करायला हरकत नाही, पण मला माहीत नाही मी आता परत एवढं करेन की नाही. पण तो म्हणला की नाही बघ ना, तू एकदा रिडिंग तर करून बघ. मग रिडिंग केल्यानंतर मग मी विशाखाला विचारलं असं सहज, म्हटलं अगं असं असं विशाखा नाटक आलं आहे, काय करू. कारण म्हटलं सगळ्याच जबाबदाऱ्या एकत्र आहेत, दोन्ही घरं सांभाळणं, आई आहे, नंतर माझा स्वतःचा छोटा बिझनेस आणि त्यातून पुन्हा नाटकासाठी वेळ देणं, हे म्हटलं कितपत जमेल. ती म्हणली नाही तू आता ह्याला नाटक कर, कारण तुला ते जास्त फायदा होईल त्याचा, कारण त्यातनं सगळ्या मोठ्या छोट्या सर्कलमधनं बाहेर येणं तुला गरजेचं आहे आता. कारण आता तू हळूहळू एक एक गोष्टी करतो. मी सिरियलमध्ये मी काम करतो, नाही असं नाही, पण मी सिरियलचं काम कसं की थोडक्यात असतं, एक कॅमिओ रोल्स की 4-5 दिवस झाले सोडून दिले बस, जास्त नाही. डबिंग इंडस्ट्रीमध्ये पण काम करतो, ते पण तसंच 3-4 दिवस केलं असं. पण आता हे महिनाभर, 1.5 महिना 2 महिने तालमी करायच्या आणि त्याचे प्रयोगांच्या वेळेला जायचं. प्रयोगाच्या वेळेला जायचं तर हा मुद्दा येतच नाही, कारण मी आमच्या प्रोडक्शन हाऊसतर्फे जेव्हा नाटक करत होतो, खूर नाटक करत होतो, तर त्यावेळेला तर मी हे करत होतो. म्हणजे बॅकस्टेजला मी असल्यामुळे मला ते प्रॉब्लेम नव्हतं तेवढा. पण आता स्टेजवरती 6 वर्षानंतर यायचं आहे, त्यामुळे थोडंसं टेन्शन आलं होतं. पण ते तिने की 2-3 वाक्यात असं जे काय मला असं जा बाबा बिंदास लढ बाबू केले संभाल असं केलं तिने. पण कुर्रमध्ये बॅकस्टेज असून पण ताईसोबत एकत्र काम केलं. आम्हाला कधी एकत्र दोघं पाहायला मिळतील? ते आता प्रोड्युसर आणि तो जो डिरेक्टर असेल त्यावेळेला तो ठरवेल. कारण ह्याबद्दल आमचं बोलणं बरंच झालं. आमचं एक मध्यंतरी एक स्क्रिप्ट आमच्याकडे आलं होतं, ज्यावेळेला त्या डिरेक्टरनी आम्हाला सांगितलं की हे नाटक तुम्ही दोघांनी मिळून करायचं आहे, दोघे स्टेजवर असणार आणि ते नाटक मी डिरेक्ट करणार. पण दुर्दैवानं तो डिरेक्टरच नोव्हेंबर एंडला एक्सपायर झाले. त्यामुळे ते नाटक आता पुढे करायचं की नाही करायचं याच्या संदर्भात आम्ही दोघंही आहोत. अजून ते नाटक वाचलेलं नाही आम्ही, पण त्यांचं म्हणणं आहे की हे 2 कॅरेक्टर ही तुमच्यासाठीच आहेत दोघांसाठी, त्यामुळे तुम्ही दोघांनी ती करावी. आता त्याची इच्छा असेल तर, म्हणजे तर ते नाही आहेत या जगात, पण त्यांची इच्छा असेल तर ते डेफिनेटली कधी ना कधी, या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी डेफिनेटली होईल. आणि असं वाटतंय की काहीतरी चांगलं पॉझिटिव्हली या 25मध्ये घडेल. म्हणजे आता 2 नाटकं बॅक टू बॅक आमच्या दोघांची येतात, की विशाखाचं दमय ते दामले, माझं हे मी वर्सेस मी. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या दोघांमध्ये मी वर्सेस मी, आम्ही असं दोघं बहुतेक असं ते होणार आहे की तुझं नाटक चांगलं का माझं नाटक चांगलं, तर तू मी का मी तू, असं ते होणार आहे आमच्या दोघांचं. मी वर्सेस मी मध्ये ना स्वतःचा लढा आहे, म्हणजे त्या शब्दामध्ये तरी आहे. तर असा कोणता प्रसंग आहे जिथे स्वतःशी लढलं गेलं म्हणजे जीवनात? हो. जीवनात तर मी कायमच लढत असतो की मग हे करू का मी हे करू, मी हे नको हे नको, असे बऱ्याच घटना घडत असतात आणि घडल्या आहेत. पण त्यावेळेला की मी हे मला हे करायचं आहे आणि मला समजा आज रिहर्सलला जायचं आहे आणि अचानक मला काहीतरी कॉल येतो की मला नाही रे, मला तू आज इकडे पाहिजेस, माझं हे काम आहे. आणि मग मी विचार करतो की काय करू, प्रेफरन्स कोणाला द्यायचं आहे, कारण आत्ता आपल्याला हे गरजेचं आहे, पण हे पण गरजेचं आहे, कारण ह्याच्यातनं पैसा जास्त मिळणार नाही, इकडे तुला आत्ता पैसा मिळणार नाही आहे. मग त्यावेळेला कदाचित मी ते डोलायमान स्थितीमध्ये मी वर्सेस मी आमचं होऊ शकतं, माझं होतं म्हणजे याला. पण त्याला मी जो
पहिला प्रेफरन्स असेल तो जो मला स्वतःला फील वाटतो की हे आधी करू आणि मग त्याच्यात थोड्या वेळाने पुढे सरकू आणि तिकडे जाऊ. दोन्ही करायचं बॅलन्स आणि दोन्ही कामं करायची असं मी करतो बऱ्याच वेळेला. पण सगळ्यांसोबत काम करताना सध्या तालीमीत तरी किती मजा येते. अजून प्रेक्षकांच्या स्वाधीन नाही झालंय, ते लवकरच जाईल, प्रेक्षकही आपलेसं करतील, पण तालीमीत किती मजा येते सध्या. ते तालमीमध्ये बोलूच नको तू. म्हणजे असा एकही म्हणजे फक्त तो सीन काय म्हणतो आपण त्याला, सीनच्या 4 वाक्यांची रिहर्सल होईपर्यंत त्याच्यामध्ये 8-10 विनोद झालेले असतात आणि इतकं त्यात ऋषिकेश जोशी जसे थांबलेले असतात की ह्या वाक्याला एखादा आपण एक पंच सोडावा तसे ते थांबतात आणि ते सोडलं की ते सगळे फुटतात. ऋषिकेश आहे, क्षितिज आहे. पण असंच नाटक बघताना आम्हाला देखील खूप मजा येणार आहे. तर प्रेक्षकांना तुम्हाला म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल म्हणा किंवा अभिनयासाठी म्हणा किंवा लिखाणात म्हणा, डिरेक्शन वाईज म्हणा, म्युझिक वाईज म्हणा, प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला इतका वेगळा अनुभव मिळणार की नाही हे आपण नाटक खरंच हे आधी रंगमंचावर यायला पाहिजे. पण ठीक आहे, आता आले तरी आपण पुन्हा पुन्हा आणि सतत बघत राहू. जेवढे आपले प्रयोग लागतील तुमचे तसे ते लोक प्रत्येकाला म्हणतील नाही आपण जाऊया परत, बघितलंय आज नाही पण थोडंसं वाटतं ना मिस झालंय काहीतरी, कुछ भुला हूं यार उसमें देखने के लिए, तो वापस जाते. तर तो प्रकार 101% सगळ्यांच्या बाबतीत होणार आहे, घडणार आहे. आणि मला तर असं आवडेल की प्रेक्षक असं मस्त फुल भरलेलं आहे. नक्कीच हाऊसफुल होणार आहे, कारण की एवढं कोड्यात टाकणारं ते नाव आहे ना, तिथूनच हाऊसफुल होणार. हा मग ते तर तो त्याचा मेन गोष्टच ती आहे. आमचे भरतभाई तर पहिल्या दिवसापासून म्हणते नाटक का नाम अच्छा रखो यार, वो पब्लिक ना वो नाटक के ऊपर आनी चाहिए, खींच के आनी चाहिए, वो फिर आया तो मजा आहे. तर तुम्ही जर नाटकाचं नाव, पण असं नाही की नुसतं नावच चांगलं आहे, नाटक भिगार आहे, काहीतरी चाललंय, कोणतरी काहीतरी करते, असं पण नाहीये ते. त्यामुळे ते नावास रूपाने आणि त्याला साजेश आणि त्या पद्धतीनेच ते नाटक सगळं असल्यामुळे फार सुंदर नाटक घडतंय. आणि सगळेच म्हणजे शिल्पा तुळसकर म्हण, क्षितिज दाते म्हण, ऋषिकेश जोशी, नंतर चिन्मय पटवर्धन, नंतर दिनेश सिंग, मी आणि 6 कलाकार जरी फक्त स्टेजवरती असलो ना तरी 6 कलाकारांच्या मागे ना 60 माणसांची टीम आहे. साऊंड, लाईट, म्युझिक, सेटिंगवाली पोरं हीच. पण त्याच्यामुळे तो सगळा जो एक काय म्हणतो पॉझिटिव्ह एनर्जीचा असं एक स्रोत जो निर्माण झालाय ना, तो म्हणतो तो सॉलिड लोकांना जाणवेल आणि तो आवडेल लोकांना खूप. हेच सांगणार होते की प्रेक्षकांना काय सांगायचं तर सरांनी सांगूनच टाकलं. तुम्ही आज नाटक बघायला म्हणजे आज 25 तारीख नाही म्हणून नाही, पण ज्या दिवशी तुम्ही नाटक तुम्हाला तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये जेव्हा तुम्ही बघायला याल तेव्हा आज बघितल्याचा फील तुम्हाला पुन्हा प्रत्येक वेळेला परवा, 13वा, 4 दिवसांनी, महिन्याभरानी, 2 महिन्यांनी तुम्हाला तोच फील परत बघायला मिळेल आणि अनुभवायला मिळेल की तुम्हाला हे नाटक आपण परत बघायला पाहिजे. आणि हे नाटक बघण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये यावंच लागेल आणि ते तुम्ही याल अशी पूर्ण खात्री आहे आम्हाला. नक्कीच येऊ सर. थँक्यू सो मच सर आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.